एक मोठा चेहरा, महत्वाचा चेहरा म्हणून तेजस्वी यादव पुढे येत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं। एसआयआर नंतर झालेली ही पहिली निवडणूक आहे। आतापर्यंत बिहारच्या इतिहासातलं सर्वाधिक मतदान हे यावेळच्या निवडणुकीमध्ये नोंदवलं गेले, जे 66.91% आहे। 71% अधिक मतदान हे महिला वर्गाने दिलेलं आहे। त्यामुळे युवा असतील, महिला वर्ग असेल आणि जातीचं राजकारण, जातीची गणितं ही बिहारमध्ये खूपच प्रभावशाली मानली जातात। तरी जातीची गणितं ज्या पक्षाने योग्यरित्या जुळवून आणलेली असतील तोच पक्ष किंवा ती आघाडी, ती युती पुढे जाईल असा तज्ञांचा अंदाज आहे। आत्ताचे आकडे पाहिल्याच्या नंतर आरजेडीने प्रभावशाली कामगिरी वैयक्तिकरित्या केलेली आहे, पण महागठबंधनला एकत्रितरित्या ती जादुई कामगिरी सध्या तरी करता आलेली नाही। 122चं बहुमत आहे, एनडीए 120 पर्यंत पोहोचलेले आहे, ज्यापैकी भाजप 60, जेडीयू 58 आणि इतर 2 असं चित्र आहे। तर आपण महागठबंधनचा विचार केला तर आरजेडी 66, काँग्रेस 7 आणि इतर 1 असं 243 जागांपैकी 201 जागांचं चित्र अश्विन आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे कलांमध्ये द्विशतक समोर आलेले आहे। 200+ जागांचे कल सध्या समोर येतात। भाजप 60, जेडीयू 58, आरजेडी 66 आणि ज्याच्यामध्ये एकूण जागा 243 पैकी 122 जो गाठेल तो अर्थातच सत्ता स्थापन करेल। एनडीए 120 म्हणजे आता एनडीए आपण म्हणूया की सध्याच्या घडीला बहुमतापासून अवघ्या 2 जागा दूर आहे। सध्याची मोठी बातमी, एनडीए बहुमतापासून अवघ्या 2 जागा दूर, म्हणजे ईव्हीएमची मतमोजणी सुरू होऊन अर्धा तासच उलटलाय फक्त आणि एनडीए आता तिकडे बहुमतापासून अवघ्या 2 जागा दूर आहे। मोठा फरक, एनडीए 122, त्यामुळे आता आत्ताच्या घडीला एनडीएने जादुई आकडा बहुमताचा गाठलेला दिसतोय। महागठबंधन 74, एनडीए 122, त्यामुळे पुन्हा एकदा एनडीएचं सरकार किंवा नितीश कुमार मित्रपक्ष हे सरकार स्थापन करणार का हे आता बघावं लागेल, कारण सध्याच्या घडीला तरी तसंच दिसतंय। जे एक्झिट पोल सांगत होते की एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, तोच बहुमताचा आकडा आत्ताच्या कलांमध्ये एनडीएने गाठलेला दिसतोय। 122-74 अशी सध्याची स्थिती। या घडीची मोठी अपडेट, 8:30 वाजता ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली, त्याआधी पोस्टल मतमोजणी सुरू झाली आणि मगाशी जो फरक एकेरी आकड्यांवर आलेला होता तो आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। 74-122 आणि एनडीएने बहुमताचा आकडा सध्या तरी गाठलेला दिसतोय। अगदी बरोबर आहे, एनडीएची कामगिरी दमदार पाहायला मिळते। 208 जागांचे कौल हाती आलेत, 122चं मॅजिक फिगर आहे 243 जागांच्या या विधानसभेमध्ये आणि एनडीएनं 127 जागांचा आकडा हा कलांच्या बाबतीत गाठलेला आहे। त्यामुळे बहुमताचा आकडा हा एनडीएनं ओलांडलेला आहे असं सध्याचं चित्र आहे। कल आहेत, हे कौल नाही आहेत, पण कलांच्या बाबतीत एनडीएची गाडी सुसाट सुरू आहे। पण आरजेडी हा अजूनही सिंगल लार्जेस्ट पार्टी म्हणून आपलं अस्तित्व टिकवून असल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। 122 जागांवरती एनडीएनं आघाडी घेतली आहे, महागठबंधन 73 जागांवरती, पण महागठबंधनमध्ये आरजेडी 65 जागांवरती आघाडीवर आहे, भाजप आता 67 जागांवरती आघाडीवर गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय। जेडीयू 55 जागांवरची आपली आघाडी टिकवून आहे। त्यामुळे सध्याचं चित्र असं की 205 जागांचे कल हाती आलेले आहेत आणि 205 जागांपैकी बहुमताची जी मॅजिक फिगर आहे, बहुमताचा आकडा 122चा हा एनडीएनं ओलांडलेला आहे। आरजेडी आणि भाजप या 2 पक्षांमध्ये मात्र काटेकी टक्कर पाहायला मिळते। 63 जागांवरती आरजेडी आघाडीवर आहे तर 67 जागांवरती भाजप आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। ही वैयक्तिक लढाई 2 पक्षांची आहेच, पण त्याचबरोबर एनडीए आणि महागठबंधन अशी सुद्धा ही लढाई आपल्याला पाहायला मिळते अश्विन। आणि एनडीए महागठबंधन मगाशी आपण म्हणत होतो त्यांच्यामध्ये नेक अँड नेक फाईट होती, पण आता जर विचार केला तर इकडे